शेतकरी मित्रांनो, देशातील सर्व शेतकरी मित्रांसाठी केंद्र सरकारने अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली। हो शेतकरी मित्रांनो, खतांच्या अनुदानात जबरदस्त वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने फर्टिलायझरच्या सबसिडीमध्ये मोठी वाढ केलेली आणि याचा डायरेक्ट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। त्यामुळे काय ही संपूर्ण अपडेट आलेली आहे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो। शेतकरी मित्रांनो, पश्चिम आशियातील युद्ध संकटामुळे खरीप हंगामात खतांची टंचाई आणि किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने पोषक द्रव्य आधारित अनुदान म्हणजेच NBS योजनेअंतर्गत 2025च्या खरीप हंगामाच्या तुलनेत आगामी 2026 मधील खरीपात युरिया सोडून नॉन युरिया इतर खतांच्या अनुदानात दरात प्रति किलो 10 ते 21% वाढ करण्यास मंजुरी दिली आहे। तर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय असल्याचे मानले जात आहे। केंद्राने बुधवारी दिनांक 8 एप्रिल रोजी आगामी 2026च्या खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पालाश म्हणजे P&K खतासाठी 41,534 कोटी रुपयाच्या अनुदानाच्या तरतुदीला मंजुरी दिली। ही अनुदानाची रक्कम गेल्या वर्षाच्या तुलनेत 12% अधिक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहाराविषयक मंत्रिमंडळ समितीच्या म्हणजे CCEA बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। यात 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यानच्या कालावधीत लागू होणाऱ्या अनुदानाच्या दरांना मंजुरी देण्यात आली। तर शेतकरी मित्रांनो, खरीप 2026 मधील हंगामात सरकारकडून नत्रयुक्त खतांसाठी प्रति किलो 47.32 रुपये, स्फुरदयुक्त खतांसाठी 52.76 रुपये, पालाशयुक्त खतांसाठी 2.38 रुपये आणि गंधयुक्त खतांसाठी प्रति किलो 3.16 रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे। त्यानंतर स्फुरद आणि गंधयुक्त खतांच्या अनुदानात वाढ केली असली तरी पालाशयुक्त खतांसाठी असलेल्या अनुदानाचा दर 2025 मधील रब्बी हंगामाप्रमाणेच जैसे तैसे ठेवण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, यंदाच्या रब्बी हंगामात नत्रयुक्त खतांवरील अनुदानाचा दर प्रति किलो 43.02 रुपये, त्यानंतर स्फुरद खतांसाठी 47.96 रुपये, पालाशयुक्त खतांसाठी 2.38 रुपये आणि गंधयुक्त खतांसाठी प्रति किलो 2.87 रुपये इतका होता। एप्रिल 2010 पासून स्फुरद आणि पालाश खतांवरील अनुदान पोषक द्रव्य आधारित अनुदान योजनेच्या माध्यमातून नियंत्रित केले जात आहे। एकूण 28 प्रकारच्या खतांसाठी हे अनुदान दिलं जातं। तसेच DAP, म्युरिएट ऑफ पोटॅश म्हणजे MOP आणि नत्र, स्फुरद, पलाश, NPK यांसारख्या युरिया व्यतिरिक्त इतर खतांच्या किरकोळ किमतींवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसते। या खतांच्या किमतीत उत्पादकांकडून ठरवल्या जातात, तर केंद्र सरकार दरवर्षी या खतांवर निश्चित स्वरूपात अनुदान देते। तर शेतकरी मित्रांनो, सध्या आखाती देशातून भारताच्या युरियाच्या एकूण गरजेपैकी 20 ते 30% आयात होते, तर एकूण DAP आयातपैकी 30% आयात याच प्रदेशातून होते। तसेच भारतातील युरियाच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला प्रमुख कच्चा माल म्हणजेच LNG चा जवळपास 50% पुरवठा याच प्रदेशातून होत असतो। तर एकंदरीत या वाढीव अनुदानाचा अर्थ असा निघतो की भारतातील शेती क्षेत्रात अधिक वापर होणाऱ्या खतांपैकी 50 किलोची पिशवी 1350 रुपये दरानेच विकली जाईल। त्यावरील येणारा अतिरिक्त खर्च हा केंद्र सरकार उचलणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी मित्रांसाठी खतांच्या अनुदानावर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट केंद्र सरकारने दिलेले। येणारा अतिरिक्त खर्च हा केंद्र सरकार उचलणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक बोज येऊ नये म्हणून। या युद्धग्रस्त परिस्थितीमुळे अनेक गोष्टी या चेंज होतील, परंतु सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं याच्यामधून आपल्याला दिसतंय। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।